नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव प्रेमनाथ बाबुळके आणि मी या ठिकाणी आपणास मका पिकाचं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून उत्पन्न कसं वाढवावं यासाठी मी एक 4 भागांमध्ये मका पिकाच्या बाबतीमध्ये आपणासमोर येणार आहे. आजचा जो भाग आहे तो आपण मित्रांनो मकी पिकामध्ये लागवड अंतराला खूप महत्त्व असतं आणि आपणाला माहिती आहे की मकाचं लागवड अंतर जर कमी केलं, समजा मका जर दाट केली तर निश्चितपणे आपल्याला तणीस हे बारीक येत असतं आणि मक्याचं लागवड अंतर जर वाढवलं तर निश्चितपणे आपल्याला रोपांची संख्या ही कमी असते. तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेण्यासाठी लागवड अंतर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि लागवड अंतर जर योग्य असेल, रोपांची एकरातली संख्या जर योग्य असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेण्यासाठी हे आपल्याला आवश्यक असतं. तर या ठिकाणी मी सांगतो आपल्याला की लागवड अंतर आपलं कसं असावे. तर मका करताना मित्रांनो 2 फुटाची सरी या ठिकाणी आपण केली पाहिजे आणि 10 इंचावरती 9 ते 10 इंच अंतरावरती आपण 2 रोपांतलं त्या ठिकाणी अंतर हे ठेवलं पाहिजे. या ठिकाणी एक प्रात्यक्षिक दाखवलं आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपण 2 ओळीतलं अंतर या ठिकाणी दाखवलं आहे आणि 2 ओळीच्या अंतरासोबत त्या ठिकाणी आपल्याला 10 इंच जे अंतर आहे, 10 इंच अंतर आपल्याला अशा पद्धतीने इथं 2 रोपातलं ठेवलं पाहिजे. जेणेकरून मकाचं कसं आहे माहिती आहे का, मकाचं जर हे जर अंतर आपण ठेवलं साधारणपणे आपल्याला 26,000 झाडं हे एकरामध्ये बसत असतात आणि एकरामध्ये 26,000 झाडांची संख्या ही एक उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली मानली जाते. मित्रांनो 26,000 झाडामध्ये आपल्याला, मी म्हणत नाही सगळ्यात झाडं एक चांगली येतील, त्याच्यामध्ये काही झाडं काही झाडांना कणीस असणार नाही किंवा काही झाडं मोडले तोडले जातील, तरी पण आपल्याला साधारणपणे त्याच्यामध्ये एक 10% झाडं जरी आपण कमी केले, साधारणपणे 23,000 जरी झाडं आपण या ठिकाणी धरले आणि एका मकाच्या कणसाला साधारणपणे आपल्याला 180 ते 200 ग्राम दाणे मिळाले तर त्या ठिकाणी आपल्याला 40च्या पुढं उत्पन्न घेण्यासाठी हे अंतर आपल्याला अतिशय योग्य असतं. आपण बघू शकता या ठिकाणी या पद्धतीनं एक अतिशय चांगलं असं लागवड अंतराचं मॉडेल आपल्याला या ठिकाणी दिलं आहे आणि हे लागवड अंतर जे आहे हे सगळ्याच पिकासाठी अतिशय महत्त्वाचं असतं आणि मकेमध्ये तर निश्चितपणे याचं महत्त्व अतिशय जास्त आहे. तर मित्रांनो इथं आपल्याला उभं मी मकाचं पीक दाखवतोय. ह्या मकाच्या पिकामध्ये साधारणपणे दादासाहेब मोरे नावाचे शेतकरी आहे आणि त्यांनी या ठिकाणी अतिशय असं योग्य असं अंतर ठेवलं आहे. बघा 2 फुटाची सरी त्यांनी ठेवली आहे आणि 10 इंच हे 2 रोपातलं अंतर त्या ठिकाणी ठेवलं आहे. असं करत असताना आपल्याला सुंदर असं मोठं कणीस मिळतंय बघा. आणि असं नाही, आपण जो प्लॉट बघतोय मित्रांनो हा जवळपास 50 ते 60 फूट मध्ये प्लॉट बघतोय. असं काही नाही की आपण बाहेर रोडच्या म्हणजे साईडला बाहेरच्या भागात प्लॉट पाहतोय, असं काही नाही. याचं मध्ये जरी बघितलं आपण तर निश्चितपणे आपल्याला प्रत्येक कणीस हे अतिशय सुंदर असं कणीस ह्या लागवड अंतर ठेवल्यामुळं मिळालं आहे. आणि निश्चितपणे याचा लागवड अंतराचा दुसरा फायदा असा होतो, एक जी काही व्हेंटिलेशन पाहिजे पिकाला, कोणत्याही पिकाला आपण जर बघितलं बांधाच्या कडाची कणसं हे मोठे असतात पण मधले जे कणसं आहे निश्चितपणे बारीक पडतात. याचं कारण हेच असतं की त्याला व्हेंटिलेशन हे प्रॉपर नसल्यामुळं मधले कणसं हे बारीक पडत असतात आणि जर आपण अंतर योग्य जर ठेवलं तर निश्चितपणे त्या पिकाला व्हेंटिलेशन अतिशय सुंदर असं मिळतं आणि कणीससुद्धा चांगलं मिळण्यात त्या ठिकाणी मदत होत असते. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की आपण जे मक्याचं जे लागवड अंतर आहे ते अतिशय योग्य असं ठेवा. कारण आपण मका खूप महाग किमतीची आणतो. तुम्ही 2,000ची बॅग आपल्या घरी लावता, पण आपण जर ती चुकीच्या हातात दिली किंवा लेबरच्या हातात दिली आणि आपण अंतराचं ज्यावेळी लागवड अंतर लागवड करायची असते मकाची, त्याच वेळेला जर आपण उभे नाही राहिलो तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे एक कमी उत्पन्न त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागतं. तेच जर आपण इथून पुढं मका लागवड करत असताना ज्यावेळेला आपण आपल्या लेबरच्या हातात लागवडीसाठी बियाणं देता त्यावेळेला आपण निश्चितपणे त्यांना एक 10 इंच अंतराची, निश्चितपणे आपलं 2 ओळीतलं अंतर तर फिक्स आहे, ते 2 फूट आपण ठेवतो. पण जर आपल्याला 2 रोपातलं अंतर जर मेंटेन करायचं असेल तर निश्चितपणे 10 इंचाची एक काठी त्यांच्या हातात देऊन थोडा वेळ ते काठी वापरतील, नंतर ऑटोमॅटिकच एक अर्धा तासानं 1 तासानं त्यांना ती सवय होऊन जाईल आणि ते योग्य अंतरावरती आपलं बियाणं जे आहे ते लावण्यास सुरुवात करतील. तर मित्रांनो निश्चितपणे सगळ्यांनी जर मक्याचं चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर मक्यामध्ये उत्पन्नाचं एकच सूत्र आहे, ते म्हणजे लागवड अंतर. धन्यवाद मित्रांनो.